नमस्कार मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरण मार्फत कनिष्ठ कार्यकारी पदांची भरती केली जाणार आहे। मित्रांनो, सरकारी भरती असणार आहे। परमनंट असा जॉब 2025 मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। 18 मार्च 2025 ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। 13 लाख रुपये प्रतिवर्ष इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त दरवर्षी तुमची इन्क्रीमेंट देखील ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार या ठिकाणी केली जाणार आहे। मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरण मार्फत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कनिष्ठ कार्यकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून दिलेल्या संकेतस्थळावरून अर्ज मागवले जात आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिस, ह्युमन रिसोर्स आणि ऑफिशियल लँग्वेज पदांची भरती केली जाणार आहे। एकूण 83 पदं या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे। वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात। मित्रांनो, यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिस आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्स या पदांसाठी फ्रेशर देखील अप्लाय करू शकणार आहे। मात्र ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल लँग्वेज या पदासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिससाठी दिलेल्या विषयातून तुमचे बॅचलर डिग्री इंजिनिअरिंगमधनं कंप्लीट असणं आवश्यक असणार आहे। तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्ससाठी ग्रॅज्युएशन आणि MBA तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल लँग्वेज या पदासाठी मात्र पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं हिंदी किंवा इंग्लिश विषयातून मागितलेलं आहे। मित्रांनो, जर तुमचं वय 18 मार्च 2025 पर्यंत 27 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात। यामध्ये SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10 वर्ष, तर जे AAIचे उमेदवार आहे म्हणजे एक्झिस्टिंग एम्प्लॉय आहे त्यांच्यासाठी 10 वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमनसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, 17 फेब्रुवारी 2025 पासून 18 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहे। जबरदस्त असा पगार तुम्हाला दिला जाणार आहे। 40,000 ते 1,40,000 पर्यंत हा पगार असणार आहे। या व्यतिरिक्त दरवर्षी 3% तुमची इन्क्रीमेंट केली जाणार आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, डिअरनेस अलाउन्स, HRA यांसारखे अलाउन्सेस, तर सोशल सिक्युरिटी स्कीम, मेडिकल बेनिफिट्स यासारखे बेनिफिट देखील तुम्हाला कंपनीमार्फत दिले जाणार आहे। म्हणजे ॲन ॲव्हरेज तुम्ही बघू शकता 13 लाख प्रतिवर्ष इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि 18 मार्च 2025 पर्यंत तुम्ही तुमचा शिक्षणाचा आणि वयाचा क्रायटेरिया फुलफिल करत आहात तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे। या व्यतिरिक्त OBC, EWS, SC ST, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन या उमेदवारांसाठी कोणत्या पद्धतीचे सर्टिफिकेट त्यांना ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करणं आवश्यक असणार आहे त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही बघू शकता या पदासाठी सर्वप्रथम तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे, ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचा देखील समावेश असणार आहे। कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे। मित्रांनो, यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर म्हणजे याच्यामध्ये क्वालिफाय करणाऱ्या उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलावण्यात येणार आहे। मात्र ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिस ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी मात्र तुमचं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे फिजिकल मेजरमेंट टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट आणि फिजिकल इंड्युसन्स टेस्ट देखील द्यावी लागणार आहे। मात्र बाकीच्या ज्या 2 पोस्ट आहे त्यांच्यासाठी डायरेक्टली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर घेतलं जाणार आहे। मात्र ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिस या पोस्टसाठी या सर्व स्तरातून जाणं तुम्हाला आवश्यक असणार आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता जी फिजिकल टेस्ट तुमची घेतली जाणार आहे यामध्ये लिफ्टिंग अँड कॅरिंग ऑफ सँडबॅग, पोल क्लाइम्बिंग, रोप क्लाइम्बिंग आणि फुल लॅडर क्लाइम्बिंग सारख्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला करणं आवश्यक असणार आहे। त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात। मित्रांनो, यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिस या पोस्टसाठी परमनंट लाईट मोटर व्हेकल लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे
आणि निवड झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन मिळवणं देखील आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे, ॲटोनॉमस बॉडीचे एम्प्लॉई त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ओरिजिनल कागदपत्रासोबतच तुम्हाला सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड घेऊन देखील जाणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सर्व्हिस या पदासाठी जॉईन केल्यानंतर 3 वर्षाचा तुमचा बॉन्ड तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. बाकी संपूर्ण डिटेल तुम्हाला या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. या संकेतस्थळावरती तुम्हाला एक्झामसाठी जी सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस देखील तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरतेवेळी देणार आहे तो चालू स्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे. कशा पद्धतीने डॉक्युमेंट तुमचे स्कॅन करायचे आहे, फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. मित्रांनो, या पदासाठी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला पे करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली आहे किंवा महिला उमेदवार यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क नसणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगसारख्या ऑप्शनचा समावेश असू शकतो. मित्रांनो, कॅन्डिडेटसाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिले आहे. अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. जी इन्फॉर्मेशन तुम्ही अर्ज करतेवेळी देणार आहे ती अचूक देणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. त्या व्यतिरिक्त जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी देखील तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे. आणि वेळोवेळी तुम्ही या संकेतस्थळावरती जाऊन संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात. मित्रांनो, जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची घेतली जाणार आहे ते हिंदी आणि इंग्लिश अशा 2 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये घेतली जाणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.